न्यूज 18 लोकमतनी हे प्रकरण बाहेर आणलं, या आरोपींना लोकांसमोर आणलं, याबद्दल न्यूज 18 लोकमतचे खूप खूप आभार. कारण मुलं परीक्षेची तयारी करण्यापूर्वी, नीटच्या परीक्षेच्या तयारी करण्यापूर्वी 2-2.5 वर्ष या परीक्षेचा अभ्यास करत असतात. त्या सगळ्या मुलांच्या प्रामाणिक प्रयत्नांवरती पाणी फेरलं गेलंय. आणि मला कायद्याच्या मुद्द्याबद्दल बोलायचंय की एवढे सगळे आरोपी न्यूज 18 लोकमत सारखे प्रभावी माध्यम समोर आणतात, तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल हा न्यायाधीशाचा असतो. न्यायाधीशांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून यातील आरोपींना शिक्षा करणं आणि याचा निकाल लावणं हे अतिशय गरजेचं आहे. पण न्यायालयात कुठलं प्रकरण गेलं की ते प्रकरण गायब होतं, असं जनरली दिसून आलेलं आहे. शिवाय मला हे म्हणायचंय की त्याचं ईव्हीएम मशीन जेव्हा निवडणुका देतात तेव्हा ईव्हीएम मशीनची जशी काळजी घेतली जाते पोलीस बंदोबस्तांमध्ये वगैरे, तशी या पेपरची, हे पेपर फुटू नये याच्यासाठी सरकार किंवा शिक्षण खातं कुठली काळजी घेतंय? हे शिक्षण खात्यावरती अतिशय महत्वाची बाब तुम्ही मांडली की या प्रश्नपत्रिकांचं का संरक्षण केलं जात नाही, त्याची काळजी का घेतली जात नाहीये, आणि मग तपास यंत्रणा कमी पडतायत का दोषींना शिक्षा करण्यामध्ये? खूप महत्वाचा सवाल तुम्ही विचारला.